बडनेरा येथील अल्मास गेट परिसरामध्ये काही युवकांनी पोलिसांवरती दगडफेक केली। या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण पोलीस ताफा हा बडनेरा येथे दाखल झाला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस व आजी माजी नगरसेवक यांनी मार्च पास्ट काढून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। 5 एप्रिलचे दुपारी 12 वाजताच्या दरम्यान काही युवक हे ऑटो घेऊन जात असताना अल्मास गेटवरील कार्यरत असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली होती। त्यामधील 1 किंवा 2 युवकांनी पोलिसांसोबत हुज्जतबाजी केली होती। त्यानंतर अल्मास गेट परिसरामधील जात असलेल्या जुना बायपास येथील काही युवक जमा झाले। हे पाहून कार्यरत असलेले पोलीसकर्मी जमलेल्या युवकांकडे विचारपूस करण्यासाठी गेले होते। तिथे जमलेल्या काही युवकांनी पोलिसांवरती दगडफेक केली। आणि जे घरी गेला लोकांना आपण पोलिस मारलं तिथं हजर होता कोणी मारलं तर आणि एकदम इथं माफ त्या पहिलं गडले साहेब आले इथे रुलिंगला होते आणि असे निघाले बस असं उभं करत गाडी दगड सुरू केली कर्मचारी। ही माहिती वरिष्ठ अधिकारी यांना समजताच कमांडो व अधिक पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यासोबतच अल्मास गेट परिसरातील आजी व माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ताही तिथे पोहोचले। झालेल्या प्रकाराचा निषेध करून कर्तव्यदक्ष असलेल्या पोलीस प्रशासनाचे मनोबल वाढविल्यानंतर पोलिसांकडून या परिसरामधून फ्लाइंग मार्च काढण्यात आला होता। स्थानिक जनप्रतिनिधींनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता। त्यांनीही नागरिकांना समजाविण्याचा प्रयत्न केला। तेजी से धूप के अंदर घूम रहा है, इसमें इससे एहतियात बरतने के लिए आप तमाम से गुजारिश है कि अपने घरों से बाहर ना निकले और अगर निकलना भी है तो केवल किराना दुकान, मेडिकल, दवाखाना और दूध वगैरह की डेयरी के लिए। इसीलिए आप तमाम लोग आज जो हमारे यहाँ पर जो भी घटना हुई है इस चीज को कोई शाया न करे, कोई मोबाइल के ऊपर न डाले। हमारे बडनेरा की राष्ट्रीय एकात्मता और सत्ताओं को कायम रखने के लिए हम तमाम लोग इस चीज से महामारी से मुकाबला करने के लिए जो रात और दिन जूझ रहे हैं, हमारे यहाँ के सभी सामाजिक कार्यकर्ता, नगर सेवक और तमाम हमारे बुजुर्ग ये तमाम जो साथ दे रहे हैं एक दूसरे को और अपने इलाकों के अंदर जो खबरदारी ले रहे हैं और एक दूसरे को मदद कर रहे हैं, इस चीजों का हम जो रात और दिन ख्याल कर रहे हैं, इस चीज को लेकर चलना ही हमारा कर्तव्य है। इसीलिए आप तमाम नौजवानों से भी ये गुजारिश है कि एक जगह आकर बातें ना करें, 10 से 15 लोग न जमा हुए और अपने पास सबके पास मोबाइल है, एक दूसरे की खबर मोबाइल के ऊपर पूछ सकते हैं, एक दूसरे की खबर ले सकते हैं। इस बातों का भी ख्याल रखें ताकि बाहर आके बैठना ही कोई जरूरी नहीं है। इसीलिए अपनी नमाजों का भी एहतमाम जो है घरों के अंदर करें। इबादत और नमाजों के साथ साथ हम तमाम लोग हमारे और तमाम यहाँ के हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध तमाम जातियों के लिए ये बीमारी कोई एक समाज के लिए नहीं है, तमाम समाजों के साथ में मिलकर जो मुकाबला किया जा रहा है इस तमाम के लिए दुआ की जा रही है पूरे हिंदुस्तान के अंदर। इसीलिए इस बात का हम ख्याल रखें। या घटनेमध्ये बडनेरा पोलिसांनी काही युवकांविरुद्ध कार्यवाही सुद्धा केलेली आहे। झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांचे मनोबल खच्ची होऊ शकते। त्यामुळे शक्यतोवर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन विदर्भ न्यूजच्या वतीने करण्यात आलेले आहे। पोलीस हे आपले मित्र आहेत, दिवस रात्र ते आपल्यासाठी झटत आहेत। या गोष्टीचे भान ठेवून कुठल्याही व्यक्तीने पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे। कोरोना या महामारीबद्दल आमच्या शहरामध्ये बडनेरा शहरामध्ये अनेक ठिकाणी फिक्स पॉईंट नाकाबंदी लागलेली आहे। त्यामध्ये आज अल्मास गेटवर PSI जंगले आणि इतर लोकांनी प्रथम ऑटोमध्ये येणारे कल्लूभाई व त्यांचा मुलगा त्यांना रोखून त्यांना चेकअप केलं, विचारपूस केली की तुम्ही कुठं फिरत आहे, नाकाला रुमाल वगैरे बांधला नाही। त्यांनी त्यांच्यासोबत हुज्जत घातली। तसेच त्यांच्या पाठीमागे त्यांचे 2 मुले आले मोटरसायकलवर। असे 4 म्हणजे एक वडील कल्लूभाई आणि त्यांचे 3 मुले असे 4 लोकांनी PSI जंगले साहेब आणि स्टॉप यांच्यासोबत हुज्जत घालून अरेराई केली, त्यांच्या अंगावर गेले आणि पोलिसांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली आणि त्यामध्ये त्यांनी कलेक्टरच्या आदेशाचं उल्लंघन केलं। तसेच कोरोना रोगाबद्दल त्यांनी आपण त्याला म्हणतो काळजी घेतली नाही। त्यावरून त्यांच्यावर 353, 188, 270, 71 नंतर कलम 51 आपत्ती व्यवस्थापन कायदा 34 याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आणि तपास सुरू आहे। आरोपीचा शोध घेऊन त्यांना लगेच अटक करून पुढील कारवाई करण्यात येते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।